कल्पना करा, एका कुटुंबाची पिढ्यानपिढ्या कष्टाने उभी केलेली आणि घामाने भिजलेली स्वतःची मालकी हक्काची जमीन. हा. आणि ती जमीन केवळ एका छोट्या तांत्रिक चुकीमुळे त्यांच्या हक्कातून कायमची निसटून जाते. बरोबर. म्हणजे बघा, त्यांची बाजू पूर्णपणे खरी असते, त्यांच्याकडे सगळी कागदपत्र असतात, पण ज्या दिवशी कोर्टात दावा दाखल करायचा असतो त्या दिवशी कोर्टाची फी भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात. आणि फक्त याच एका कारणावरून त्यांच्या दाव्याचा कागद थेट कचऱ्याच्या टोपलीत टाकला जातो. अगदी तेच. म्हणजे अनेक दशके आपल्या न्यायव्यवस्थेत ही अत्यंत कठोर आणि अस्वस्थ करणारी वास्तविकता होती. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. नक्कीच नाही. तर महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पैशांअभावी न्याय नाकारला जाण्याची ही जी जुनी प्रथा होती ती कशी मोडीत निघाली आहे. होय. आज आपण दिवाणी प्रक्रिया संहितेतील आदेश 7 नियम 11ची अक्षरशः चीरफाड करणार आहोत आणि 2026च्या एका अत्यंत ऐतिहासिक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा करणार आहोत, ज्याने सामान्य माणसाला खूप मोठा दिलासा दिलाय. हो ना. आणि यासोबतच आपण खिशात पैसे नसतानाही केस कशी लढायची तो आदेश 33ची पूर्ण प्रक्रिया डिकोड करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही नक्की कामी येईल. अगदी बरोबर. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. ही चर्चा आज खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण बघा, न्यायव्यवस्थेचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत हे आपण फक्त संविधानात वाचतो. पण जेव्हा प्रत्यक्ष कोर्टाची पायरी चढायची वेळ येते ना, तेव्हा खिशातल्या पैशांची जाडीच ती दिशा ठरवते. हा आजवरचा आपला कटू अनुभव आहे. बरोबर. आता बघा, जेव्हा एखादा सामान्य माणूस किंवा आपला शेतकरी बांधव न्यायालयात जाण्याचा विचार करतो, विशेषतः जेव्हा जमिनीच्या वाटपाचा प्रश्न असतो, हो, किंवा तो 7-12 उतार्यावर वारस म्हणून नाव नोंदवण्याचा वाद असतो, तेव्हा त्याच्या मनात सगळ्यात मोठी भीती असते ती या कोर्ट फीची. अगदी बरोबर. म्हणजे वकिलांची फी तर असतेच, पण ही कोर्ट फी नक्की किती भरावी लागेल या एका विचारानेच निम्मा अवसान गळून पडतं. मला नेहमी असा प्रश्न पडतो की ही फी एवढी मोठी अडचण का ठरते? याचं मुख्य कारण म्हणजे अज्ञानातून येणारी अनिश्चितता आणि कायद्यातली गुंतागुंत. म्हणजे प्रत्येक दाव्याच्या स्वरूपानुसार आणि त्या मालमत्तेच्या किमतीनुसार ही कोर्ट फी वेगवेगळी ठरत असते. अच्छा, म्हणजे ती फिक्स नसते का? नाही. मी एका उदाहरणाने सांगतो. समजा एखाद्या माणसाला फक्त जमिनीवर दुसऱ्याची मनाई करण्यासाठी किंवा तात्पुरती स्थगिती आणण्यासाठी दावा करायचा असेल, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत इंजंक्शन सूट म्हणतो, तर त्याची फी तुलनेने खूप कमी असते. पण जर जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करायचं असेल किंवा एखाद्या मोठ्या मालमत्तेवर स्वतःचा मालकी हक्क घोषित करून घ्यायचा असेल, ज्याला डिक्लेरेशन म्हटलं जातं, बरोबर, इथे मात्र त्या मालमत्तेच्या चालू बाजारभावानुसार शेकड्यात फी आकारली जाते. आता तुम्हाला तर माहितीये, आजकाल जमिनीचे भाव कोटीमध्ये गेले आहेत. हो, मग साहजिकच कोर्ट फी पण लाखो रुपयांमध्ये जाणार. अगदी तेच. आणि सामान्य माणसाला एवढी मोठी रक्कम एका झटक्यात उभी करणं जवळपास अशक्यच असतं. आणि इथेच तो कळीचा मुद्दा येतो, म्हणजे ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली ना, की एखाद्याकडे त्या क्षणी पूर्ण फी भरण्यासाठी पैसे नसतील किंवा चुकून एखाद्या वकिलाच्या क्लार्ककडून ती फी थोडी कमी भरली गेली असेल, तर त्याचा परिणाम थेट केस रद्द होण्यात होतो. हे नक्की कसं काम करतं? इथे आपल्याला कायद्याची मूळ तरतूद समजून घेतली पाहिजे. आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908, ज्याला आपण इंग्रजीत सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणतो, त्याचा आदेश 7, नियम 11 आणि त्यातही विशेषतः कलम बी आणि सी पाहावा लागेल. अच्छा, तर हा कायदा काय सांगतो? या कायद्याची तरतूद अशी आहे की जर दावेदाराने दावा दाखल करताना योग्य कोर्ट फी भरली नसेल किंवा ती अपुरी असेल, तर न्यायालय तो दावा पहिल्याच टप्प्यावर फेटाळून लावू शकते. म्हणजे थेट बाहेर? हो. याचा अगदी गावरान आणि सोपा अर्थ सांगायचा तर दाव्याच्या कागदावर जेवढ्या रुपयांचं तिकीट लावणं आवश्यक आहे तेवढा जर नसेल तर कोर्ट तो दावा ऐकण्यासच नकार देतं. बापरे. आता याचा सामान्य माणसावर किंवा शेतकऱ्यावर काय फरक पडतो? तर खिशात पैशांची कमतरता असल्यामुळे किंवा एखाद्या किरकोळ तांत्रिक चुकीमुळे त्याला न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होण्याआधीच त्याची केस संपून जाते. म्हणजे हे तर असं झालं की रेल्वेचं तिकीट चुकून कमी पैशांचं काढलं म्हणून टीसीने थेट चालत्या गाडीतून त्या माणसाला बाहेर फेकून दिलं. अगदी तसंच.
हे तर खूपच अन्यायकारक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची बाजू 100% खरी असू शकते ना, त्याच्यावर खरोखर अन्याय झाला असू शकतो. हो तर पण फक्त फी कमी पडली या एका कारणावरून त्याला बाजू मांडण्याची संधीच न देणं हे खूप निर्दयी वाटतं. तुमचा विचार अगदी रास्त आहे. पण 1908 मध्ये जेव्हा हा कायदा इंग्रजांच्या काळात बनवला गेला तेव्हा त्यामागे एक वेगळा विचार होता. काय विचार होता? तत्कालीन कायदेतज्ञांना असं वाटायचं की जर कोर्टात येणं पूर्णपणे मोफत किंवा स्वस्त केलं तर लोक एकमेकांना त्रास देण्यासाठी खोटे आणि बिनबुडाचे दावे दाखल करतील. अच्छा, म्हणजे फिल्टर लावायचा होता त्यांना. अगदी बरोबर. खोट्या केसेसना आळा घालण्यासाठी एक आर्थिक अडथळा म्हणून ही कोर्ट फीची तरतूद कडक केली होती. पण काळानुसार हा मूळ उद्देश मागे पडला आणि हे कलम समोरच्या वकिलांसाठी एक हत्यार बनलं. आणि याच संदर्भात लोकांच्या मनात एक खूप मोठा गैरसमज असतो. कोणता? अनेकांना असं वाटतं की आपण कोर्टात केस दाखल केली आणि समोरच्या पार्टीच्या वकिलाने जर न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिलं की साहेब यांनी पूर्ण फी भरलेली नाहीये, हां, तर न्यायाधीश जागेवरच ती केस खल्लास करतात आणि मग पुढे काहीच करता येत नाही. गैरसमज दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. एकेकाळी कनिष्ठ न्यायालयांमध्ये असे प्रकार घडायचे जिथे अत्यंत तांत्रिक दृष्टिकोन वापरला जायचा. पण न्यायव्यवस्थेचं काम केवळ तांत्रिक चुका शोधणं नाहीये, तर खरा न्याय देणं हे आहे. समोरच्या वकिलाने जरी फी कमी असल्याचा आक्षेप घेतला तरीही आता न्यायाधीश थेट केस रद्द करू शकत नाहीत. अरे वा. आणि याच बदलाला कायदेशीर बळ देणारा एक ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हो, मला याच 21 एप्रिल 2026च्या त्या ऐतिहासिक निकालाकडे यायचंय. मेसर्स माग लिमिटेड विरुद्ध सुशील लालवाणी, ही ती केस होती ना? हो, अगदी तीच. या केसचा अभ्यास करताना एक गोष्ट मी पाहिली की यात गुंतलेली रक्कम आणि मालमत्तेचा आकार प्रचंड मोठा होता, तरीही कोर्ट फीचा वाद एवढा कळीचा का ठरला? मी या केसची थोडी पार्श्वभूमी आणि काही क्विक फॅक्ट सांगतो. सांगा ना. 21 एप्रिल 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. ही केस एका मोठ्या व्यावसायिक कराराशी संबंधित होती. यात तब्बल 1.85 एकर एवढ्या मोठ्या जमिनीचा वाद होता. 1.85 एकर? बापरे. हो. आणि ह्या जमिनीवर बँकेचे सुमारे 79.9 कोटी रुपयांचे कर्ज होते. 79 कोटी? हो. मग पुढे हे कर्ज न फेडल्यामुळे दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. त्यांनी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला, पण तो फिसकटला. शेवटी जेव्हा एकाने न्यायालयात धाव घेतली तेव्हा त्यांनी भरलेली फी अपुरी असल्याचा आक्षेप दुसऱ्या पक्षाने घेतला. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जुन्या नियमाचा कठोर अर्थ काढून खालच्या कोर्टाने आणि त्यानंतर थेट उच्च न्यायालयानेही आदेश 7 नियम 11 नुसार ही केस थेट फेटाळून लावली होती. म्हणजे उच्च न्यायालयानेही केवळ पैशांच्या कमतरतेमुळे 79 कोटींच्या कर्जाची केस फेकून दिली? हो. मग सर्वोच्च न्यायालयाने यावर नक्की काय निरीक्षण नोंदवलं? सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. अच्छा. आणि स्पष्ट केलं की आदेश 7 नियम 11 हा दावा थेट फेकून देण्यासाठी बनवलेला नियम नाही. अच्छा. या निकालाची तरतूद अशी आहे की केवळ कोर्ट फी कमी आहे किंवा भरली गेली नाही म्हणून कोणतीही केस जागेवर फेटाळता येणार नाही. याचा सोपा अर्थ असा की कोर्टाला ती केस फेटाळण्याआधी त्या दावेदाराला ती उर्वरित फी भरण्यासाठी किमान 30 किंवा 60 दिवसांची एक मुदत किंवा नोटीस द्यावीच लागेल. हे बंधनकारक आहे. हे तर खूपच महत्वाचं आहे. म्हणजे न्यायाधीशांचे हात आता बांधले गेले आहेत, ते थेट बाहेरचा रस्ता दाखवू शकत नाहीत. अगदी बरोबर. आणि याचा सामान्य माणसाला फायदा असा की एका छोट्या आर्थिक चुकीमुळे किंवा पैशांच्या तात्पुरत्या कमतरतेमुळे त्याचे न्याय मिळवण्याचे दरवाजे कायमचे बंद होणार नाहीत. त्याला वेळ मिळेल पैसे उभे करायला. अगदी. खरोखर ही माहिती अत्यंत मोलाची आहे. आणि बघा, अशीच अत्यंत महत्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अगदी बरोबर. कायदेशीर जागरूकता खूप महत्वाची आहे. पण आता इथून पुढे मला एका अशा गंभीर वळणावर यायचंय. बोला. आपण पाहिलं की 60 दिवसांची मुदत मिळते, पण समजा कोर्टानं मुदत दिली पण त्या माणसाकडे खरोखरच 1ही रुपया नसेल तर? म्हणजे त्याची शेती दुष्काळात गेली आहे, घरात 18 विश्वे दारिद्र्य आहे आणि मुदत संपली तरी तो पैसे उभे करू शकला नाही, तर काय? न्याय विकतच घ्यावा लागतो का? हा खूपच भावनिक आणि महत्वाचा प्रश्न आहे.
जर खिशात पैसे नसताना न्याय मिळत नसेल तर त्या व्यवस्थेला न्यायव्यवस्था म्हणताच येणार नाही. हो ना. सुदैवाने दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मध्ये एका अत्यंत संवेदनशील कलमाचा समावेश आहे. येथे आपल्याला आदेश 33 समजून घ्यावा लागेल. आदेश 33? हो, ज्याला कायदेशीर भाषेत इंडिजंट पर्सन किंवा सोप्या भाषेत अत्यंत गरीब आणि दरिद्री व्यक्तीचा दावा म्हणतात. अच्छा, मग यात नक्की काय तरतूद आहे? याचा अगदी सोपा अर्थ असा की ज्या व्यक्तीकडे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींव्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त मालमत्ता नाही आणि जो फी भरण्यास पूर्णपणे असमर्थ आहे, त्याला कोर्ट मोफत केस लढवण्याची परवानगी देते. सामान्य माणसाला याचा सर्वात मोठा फायदा असा की गरिबीमुळे कोणाचाही न्याय बुडत नाही. मोफत केस लढवण्याची परवानगी. हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय, पण मग लोक याचा गैरफायदा घेत नसतील का? म्हणजे संपत्ती लपवून खोटं रडगाणं गाणारे पण असतातच ना. हो, असतात ना. म्हणूनच कायद्याने अत्यंत कडक अशी एक चेकलिस्ट ठरवून दिली आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालते. मी ती सोप्या भाषेत सांगतो. हो, सांगा. यातला पहिला टप्पा म्हणजे मुख्य केस टाकण्याआधी मला फी भरणे शक्य नाही असा एक स्वतंत्र अर्ज कोर्टात द्यावा लागतो. अच्छा, म्हणजे आधी अर्ज करायचा. मग दुसरा टप्पा काय? दुसरा टप्पा असा की कोर्ट केवळ अर्जावर विश्वास ठेवत नाही, तर कोर्ट एका अधिकाऱ्याची नेमणूक करून प्रत्यक्ष चौकशी करते. तो अधिकारी त्या व्यक्तीच्या घरी जातो. थेट घरी जाऊन तपासणी? हो, आणि तिसरा टप्पा तर सर्वात महत्त्वाचा आहे. हा अधिकारी तपासतो की या व्यक्तीने गेल्या 2 ते 3 महिन्यात कोणतेही पैसे किंवा मालमत्ता जाणीवपूर्वक इकडे तिकडे ट्रान्सफर केलेली नाही ना. अरे वा, म्हणजे तो लुकबॅक पिरियड तपासतो. अगदी बरोबर. यामुळे खोटारडे लोक पकडले जातात. आणि चौथा टप्पा असा की हे सिद्ध झाल्यावर कोर्ट एकही रुपया न घेता ती केस पूर्णपणे चालवते. हे तर कमाल आहे. पण समजा ती केस तो गरीब माणूस जिंकला आणि त्याला खूप पैसे मिळाले, तर मग सरकार ती फी सोडून देतं का? नाही. जर केस जिंकली तर मिळणाऱ्या पैशातून सर्वात आधी ती फी कापून घेतली जाते. अरे वा, म्हणजे हे तर शिक्षणासाठी आधी शिका आणि नोकरी लागल्यावर पैसे द्या अशा योजनेसारखंच आहे. अगदी तसंच. सुरुवातीला कोणताही आर्थिक बोझा पडत नाही. पण मला सांगा, आपण मगाशी बोललो की कोर्ट फी वेगवेगळी असते. हो. मग एखाद्या खेड्यातल्या माणसाला आधीच अंदाज घ्यायचा असेल की फी किती लागेल, तर त्याला वकिलाकडे जावंच लागेल का? अजिबात नाही. आता ऑनलाईन स्टेट वाईज कॅल्क्युलेटर्स उपलब्ध आहेत. ई कोर्टच्या वेबसाईटवर जाऊन कोणीही स्वतःच्या केसची फी स्वतः तपासू शकतं. अरे वा, हे तर खूपच सोपं झालं. हो. तर मंडळी, आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेचा आपण एक अतिशय जलद गोषवारा घेऊया. आज आपण आदेश 7 नियम 11ची माहिती घेतली. 2026च्या मार्ग लिमिटेड केसमुळे मिळणाऱ्या 60 दिवसांच्या मुदतीबद्दल समजून घेतलं. बरोबर. आणि पैशांविना केस लढण्यासाठी आदेश 33 किती मोठा आधार आहे हेही पाहिलं. तर बघा, अशीच नवनवीन कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हो. आणि पुढच्या व्हिडिओसाठी कोणते विषय हवे आहेत ते कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.